तर जय भीम मित्रांनो, नमो बुद्धाय. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल की बाबा मी व्हिडिओ का बनवत आहे. तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे का मला एका बाईने कमेंट केली होती. म्हणजे मी शॉर्टकटमध्ये सांगते, मला तुमचा जास्त टाईम नाही घ्यायचा आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे की मला एका बाईने कमेंट केली होती. म्हणजे आता एका तास अगोदरच त्या बाईने मला कमेंट केली. म्हणजे मी 2-3 हप्त्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता बाबासाहेबांचा. तुम्हाला तर माहिती की मी सर्व व्हिडिओ जे आहे बाबासाहेबाचेच टाकते, शॉर्ट व्हिडिओ. त्यांच्या सॉन्गवरती मी व्हिडिओ बनवते. तर 2-3 हप्त्या पहिले मी एक व्हिडिओ टाकला होता. तर त्या बाईने मला आता कमेंट केली एका तासा अगोदर त्या व्हिडिओवरती. ते बघितलं ते कमेंट माझ्या लगेच डोक्यात गेली आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे त्या बाईसाठी. तर त्या बाईने मला कमेंट केलेली आहे. मी थंबनेलवर पण दिलेला आहे फोटो आणि मी इथं पण फोटो लावून देणार. तुम्ही एक वेळा नक्की बघून घ्या तुमच्या डोळ्यांनी की त्या बाईने मला काय कमेंट केली. मी तुम्हाला तसं दाखवतेच की त्या बाईने मला काय कमेंट केली. तर त्या बाईचं नाव आहे भानुमती किशोरीलाल बिहारे, त्या बाईचं नाव आहे. तर ही आय डी मी आतमध्ये जाऊन बघितली मित्रांनो. तर ही आय डी याच महिन्यातली, फेब्रुवारी महिन्यातच ओपन केलेली आहे. तर मला तरी वाटते की हे आय डी फेक आहे. बरं ठीक आहे, फेक असो की कशी असो, कोणी असो, पण हे जे कमेंट केलेली आहे ना, म्हणजे याच्यावरून कळते की लोकांच्या मनात बाबासाहेबाबद्दल म्हणजे काय विचार आहेत, लोक काय विचार करतात. म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तसं तो वो कितना चूतिया है कहने की बात है, बस वो भी बिकाऊ थे, ऐसा क्या ही किया है उसने जो भगवान भगवान मान के बैठे हो. म्हणजे त्या गाण्यावरती असं होतं की माझ्या भीमाच्या मनात असतं तर सोन्याचा बंगला असता. तर त्या बाईने मला त्याच्यावर कमेंट केली की वो बहुत चुतिया है और वो भी बिकाऊ थे. तर त्या कमेंटमध्ये असं पण होतं की त्यांनी काय केलेलं आहे काय नाही. तर त्यांनी जर बोटावर मोजण्यासारखे काम केले असते तर मी सांगितलं पण असतं त्यांनी काय केलं काय नाही. पण त्यांनी एवढं काही काही केलेलं आहे की जे आम्ही शब्दातही तुला सांगू शकत नाही. ठीक आहे. तर याच्यानंतर कमेंट करताना जर विचार करून कमेंट कर. आम्हाला काही बोल, तू काही बोल, मला बोल की तू असं व्हिडिओ बनवतो तसं व्हिडिओ बनवतं, काही बोल. मी कधीच रिप्लाय करत नाही कोणाचा. पण असं जर काही असले कमेंट तर मी सर्वात अगोदर मी रिप्लाय देणारच त्या गोष्टीचा. आणि तुला आमच्या बाबासाहेबाबद्दल बोलायचा काही हक्क नाही. आम्हाला कमेंट कर, आम्हाला बोल. तुला मी कधीच काही म्हणणार नाही का कधी रिप्लाय देणार नाही. मी हे कमेंट केली, मला त्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की यावेळेस मी खूप चांगल्या भाषेत उत्तर दिलेलं आहे, खूप चांगल्या भाषेत बोललेली आहे. पण परत असं का जर झालंय तर मग तर तुम्ही बघूनच घ्या. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.